नमस्कार मित्रांनो, मी विक्की देशेट्टीवार. तुम्ही पाहता न्यूज महानायक. कॅमेरामॅन उदय सोबत. माझ्यासोबत आहे चनाक्याचे शेतकरी. आता त्यांना या पूर परिस्थितीमुळे रेड अलर्ट जारी होता 5 दिवसाच्या अगोदर आणि भरपूर पाऊस आला. डॅममधले धरणामधले पाणी सोडण्यात आले. तर काय काय नुकसान झालं चनाका शिवारातल्या शेतातलं आणि कोर्टाच्या नाका बॅरेजच्या प्रोटेक्शन वाल ते पण अपूर्व काम, त्याच्याबद्दल आपल्यासोबत शेतकरी. काय नाव तुमचं? माझं नाव संजय विठ्ठलराव सिरतावार, राहणार चनाखा. मी एक शेतकरी आहो पूरबाधित. त्या 2-3 दिवसामध्ये जो रेड अलर्टचा पाऊस पडला त्याच्यामुळे आमच्या नदीचा फ्लो होऊन हे इथे जे गॅप आहे कोर्टा बॅरेज चनाखा या गॅपमुळे गेल्या 2-3 वर्षापासून आमच्या शेताचं नुकसान होऊन राहिलं आहे. किती वेळा आम्ही जाऊन त्यांना निवेदन दिले, परस्पर भेटलो, अद्याप त्यानं काही काम करून नाही राहिले. तरी एक विनंती आहे की बा ते काम लवकर करून आमचं जे तिथून जो नदीचा जो फ्लो आमच्या शेतामध्ये येऊन राहिलो आणि आम्ही जे इथचे 10-20 कास्तकार आहोत त्या गॅपमुळे आम्ही बाधित होऊन राहिलो आहोत. सरकारचं याच्याकडे दुर्लक्ष आहे. डॅमवाले पण काही लक्ष देऊन नाही राहिले आहे. फक्त करतो असे म्हणतात आणि ते काही काम करून नाही राहिले. आता तुम्ही पाहत असाल हे आता या 2-3 दिवसामध्ये जे पाणी आलं त्या पाण्यामुळे कमीत कमी 10-20 शेतकरी आम्ही या जे गॅप आहे भिंतीची त्या गॅपमुळे आम्ही बाधित झालो आहोत आणि दरवर्षी होऊन राहिलो आहोत. आणि सरकार सांगते की बा विमा भरा म्हणते. आम्ही दरवर्षी विमा भरून राहिलो आहोत. 2022 पासून विमा भरून राहिलो आहोत. पण त्या विम्याचा अद्याप लाभ आम्हाला पूर्ण होऊ नाही राहिला आहे. सरकार सांगते की बा ₹1 तुम्हाला विमा काढून देतो, तुम्ही भरा. आम्ही भरला. वेळोवेळी आम्ही जाऊन त्याची शहानिशा करतो तहसील कार्यालयामध्ये. डॉक्युमेंटसाठी खूप खर्च येतो आम्हाला. असे काही आमच्या काही शेतकऱ्यांचे काही गरजा पूर्ण होऊन नाही राहिल्या आहे. आम्ही बाधित होऊन राहिलो आहोत आणि त्रस्त झालो आहोत या धरणाच्या डॅममुळे. तरी त्याची जरा शहानिशा करून आम्हाला जे आम्ही 10-20 कास्तकार लोक आहोत त्यांना ते योग्य न्याय मिळवून द्यावा ही एक विनंती आहे. हा जो चनाका बॅरेजचा जो प्रस्ताव झाला आणि तो तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारच्या संयुक्त बैठकीने झालेला आहे. हो. आणि आपल्या सरकारनं त्यांना फक्त एवढंच दिलेलं आहे की तुम्ही डॅम बनवू शकता, आमचं कोणताही ऑब्जेक्शन नाही आहे. जसं माझ्या माहितीनुसार मी काही डॉक्युमेंट्स काढले, ग्रामपंचायतचा ठराव काढला, डॅमचा प्रस्ताव वगैरे, तर त्यामध्ये उल्लेख तसाच होता. आणि डॅमचा जो पाणी आहे तो तेलंगणा यूज करणार आहे, आपल्या सरकारला देणार नाही. बरोबर आहे का? 70% पाणी त्यांना आहे आणि जे 30% पाणी आहे ते आपल्या समजा गव्हर्नमेंटनं काही व्यवस्था केली ते पाणी आम्हाला लाभ मिळू शकतो. पण त्यावर काही अद्याप काही विशेष नाही म्हणत, सरकारचं लक्षच नाही. बरं, हे डॅम सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 2016 मध्ये झाली वाटतं. 2016 पासून, म्हणजे आता 10 वर्ष होत आहे. आणि तुम्ही पहा, हा जो प्रोटेक्शन वॉल आहे त्याच्या मधातच एक गॅप दिसतंय. आता हा गॅप कशासाठी ठेवलं हे आपल्याला तर सध्या कल्पना नाही. कशासाठी ठेवलं तुम्हाला माहिती आहे का? त्यांना आम्ही विचारलं वेळोवेळी की बा इथं एक वॉल लावतो म्हणून ठेवले होते. पूर्ण वॉल बांधणार का? पूर्ण वॉल बांधतात काय करतात ते त्या धरणवाल्याला माहीत. फक्त आम्हाला सांगतात की बा इथे एक वॉल करणार आहो, हे शेतातलं जे पाणी राहील ते तिकडे जाईल बा या हिशोबानं. म्हणजे ते शेतातलं पाणी त्या नदीमध्ये मिसळेल. नदीमध्ये जायसाठी. पण जेव्हा पूर येतो, पूर आल्यापासून इथून जे पाणी निघतं नदीचं हो, सीधा शेतामध्येच येतं पूर्ण. मग तिकडं तर शेतामधलं पाणी तर डाब मारत असेल ना? तिकडलं जे पाणी आहे हो नदी लेवल झाली हो का पूर्ण शेतामध्ये पाणी येऊन राहिलं हो ते. हो हो जमीन लेवलच्या जमीन लेवल झालं की पूर्ण शेतामध्ये पाणी शेतामध्ये येतं. पाणी येऊन राहिलं. काय याच्याबद्दल काय बोलणार? काय नाही ते जे धरणाचं काम आहे हो, ते काय ते वाल बांधतात काय करतात ते त्यानं ते काम ते पूर्ण करून द्यावं. त्यामुळे आम्ही शेतकरी त्रास होणार नाही ना आम्हाला. तेलंगणा सरकारला काय बोलणार? तेलंगणा सरकारला एवढंच बोलणं आहे की बा आता वेळोवेळी आम्ही त्यांना कळवलो, सूचना दिल्या, साहेब लोक येतात,
पाहून जातात, करून टाकतो म्हणते, फंड नाही आले म्हणते. फंड येऊ नाही तर तुमचा प्रश्न झाला ना. हो. आम्ही तर शेतकरी बाधित होऊन राहिलो त्याच्यामुळे. तुमचं भरपूर नुकसान होत आहे आमचं दरवर्षी नुकसान होतं आमचं वालं. प्रत्येक वर्षी. प्रत्येक वर्षी होत आहे. 2-3 वर्ष अगोदर तर 2-3 एकर शेत खडून गेलं. पूर्णपणे. पूर्ण खडून गेलं. जेवढं आम्ही नांगरटी केलं होतं, सब बंदोबस्त. आणि मी काय म्हटलं की पहिली हे पेरा पहिला आहे की दुबार पेरणी आहे? पहिला पेरा आहे. पहिला पेरा आहे. चला, तर आता आपल्याला संजय विठ्ठलराव शिरतावार यांनी शेतातली माहिती दिलेली आहे. आणि काय परिस्थिती, पुरामुळे होणारा नुकसान, चनाका कोर्टा बॅरेज प्रोटेक्शन वाल आणि तो जो गॅप सोडलेला आहे त्याच्याबद्दल, त्याच्यातून पाणी, नदीतलं पाणी शेतात येत आहे याच्याही बद्दल बोललेलं आहे. तर तिथलं पाणी बी येते. आणि जेव्हा हे डॅमचं बांधकाम किंवा सुरू झालं होतं, त्यांनी आमच्याकडे पाईपलाईनची व्यवस्था आहे. शेतामध्ये अंडरग्राऊंड पाईपलाईनची व्यवस्था आहे. तर त्यांनी ते बोललं होतं, की बा सर्वांच्या मोटरी आम्ही तुम्हाला एका ठिकाणी करून देतो. तुम्हाला जाले याले पायऱ्या करून देतो. आता आम्हाला इतका त्रास आहे त्या पायऱ्या नसल्यामुळे, भीतीवरून निशाण लावून चढून खाली उतरावं लागते, पुन्हा वर चढावं लागते. ते बी कुणी लक्ष देऊन नाही राहिले. त्या प्रस्तावामध्ये, ठरावामध्ये असं लिहिलेलं आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना लिफ्ट इरिगेशन, लिफ्ट इरिगेशन या शब्दाचा उल्लेख करून आहे, पण लिफ्ट इरिगेशनचा कोणताही लाभ आम्हाला नाही होऊन राहिला. म्हणजे लाभ होत नाहीये, त्याचं नियोजन झालेलं नाहीये. 10 वर्ष काम सुरू, म्हणजे 16 मध्ये झाला, आता 26 चालू आहे, तर 10 वर्ष झाले लिफ्ट इरिगेशन आपल्या महाराष्ट्राच्या सीमेमध्ये लगतच्या नदीच्या जे चनाका शिवारमध्ये जे शेतकरी आहे आणि बाजूच्याही शेतकरी आहेत त्यांना लिफ्ट इरिगेशनची सुविधा करणार होते. आणि हे प्रस्तावामध्ये लिहून आहे. ग्रामपंचायतचा ठराव एवढा महत्वाचा असतो की कोणतंही काम जर त्या शिवारात करायचं असेल तर ग्रामपंचायतचा ठराव हा खूप महत्वाचा असतो. पण त्या ठरावामध्ये लिहून पण हे काम झालेलं नाहीये. बरोबर आहे? बरोबर आहे. आता फक्त हे जे प्रस्ताव वगैरे दिले, पण सांगण्याने आम्हाला असं सांगितलं, त्या प्रस्तावामध्ये हे पायऱ्या करणे, उतराची सोय करणे हे करून नाही लिहून नाही त्याच्यामध्ये. फक्त जो तेव्हा जो व्यक्ती होता त्या काळामध्ये, त्या व्यक्तीने आम्हाला तोंडी सांगितलं, की बा तुम्हाला चढायला उतरायला आम्ही पायऱ्या करून देतो, मोठीची व्यवस्था छान करून देतो. माझ्या नाही का 2 खंबी पाडून टाकले आहे धरणवाल्याने करंटचे. ते खंबे बी अजूनपर्यंत लावून नाही दिले. आम्हाला 400, 500, 600 फूट केबल लावून नदीमध्ये मोटरची व्यवस्था करावी लागते आम्हाला. एवढी आम्हाला त्रास आहे या धरणामुळे. आणि तुम्ही मोटर लावल्यावर पूर आला तर पूर आलं तर जाऊन भीतीवर एकदम लावून जावं लागेल आम्हाला, नाही तर मोटर बुडेल लागेल पाण्यामध्ये. मोटराचं नुकसान. मोटरीचं नुकसान, सबच नुकसान आहे याच्यामध्ये. पहा मित्रांनो, शेतकऱ्याची व्यथा, जगाचा पोशिंदा, कृषी प्रधान देश फक्त नावासाठी उरलेला आहे का? हाच आपला जो शेतकरी राजा म्हणतो. शेतकरी राजा या काळामध्ये भिकारी होऊन राहिला आहे, सरकारच्या लक्ष नसल्यामुळे. नुसतं नावापुरता तो राजा आहे, पण त्याच्या मागे खूप व्याप आहे शेतकऱ्यामागे. अशी परिस्थिती, शेतकऱ्याची गाथा. आज तुम्ही प्रत्यक्ष मध्ये हे जमीन पहा, भेगा पडलेले आहेत. हे झाड पहा, हे पराठीचं झाड आहे. हे पहा काय परिस्थिती आहे. हे वाढणार आहे का? नाही. याला तुम्ही किती खर्च करा, नाही वाढणार. हे बघा, हे झाड थोडं मोठं झालेलं होतं, आता पूर्ण सडून गेलेलं आहे. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हेच विनंती आहे की जिथं जिथं नुकसान झालेलं आहे तुम्ही बोला. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. कशाही पद्यापर्यंत आतापर्यंत काय म्हटलं, आतापर्यंत कोणाही कर्मचारी येऊन पंचनामा नाही केला. 2-3 दिवस झाले बुडबुडीत होऊन. हो. एकही कर्मचारी नाही आला, कोणत्या शासनाचा कोणता माणूस बी नाही आला. त्याच्यात कोण यायला पाहिजे होतं तुमच्या मतानं? आता जे कृषी विभागातले जे माणसं आहे हो किंवा ग्रामसेवक आहे, हो. ज्यांना ते सरकार सांगन, मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी जे तहसीलदार, सांगन, कोणीच नाही आले ना अजून. कोणीच नाही आलं. कोणीच नाही आले. हे आम्हीच करून राहिलो पूर्ण. काय आहे ते आमच्या परीने झाडं जगवणं चालू आहे.
आता तुम्ही झाडं जगवण्याचा प्रयत्न करणार का? प्रयत्न करावाच लागेल ना आता. प्रयत्न करणं आपलं काम आहे शेतकऱ्याचं. शेतकरी नेहमी प्रयत्नच करत असतो आणि दरवर्षी करत असतो. पाहत राहा. अजून शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन मी तुमच्यासाठी येत आहे. विकी देशेट्टीवार, कॅमेरामॅन उदय के साथ. पाहत राहा न्यूज महानायक. धन्यवाद.